नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे आषाढी एकादशी. तर सगळ्यात पहिले तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या टेरेसवरती ना भरपूर तुळस आहे, म्हणून म्हटलं की आज आषाढी एकादश आहे. तर टेरेसवरच्या तुळशीची काही पानं तोडून आज आपण विठ्ठलासाठी छान छान हार बनवूया. विठ्ठलाची छोटीशी मूर्ती आहे आपल्या देवाऱ्यात, त्याच्यानंतर बाळकृष्ण आहे. तर म्हटलं चला आपण छान छान हार बनवूया. मनात आलं की एवढी तुळस आहे तर आपण त्याचा काहीतरी उपयोग करूया, म्हणून टेरेसवरती आलोय. तर छान तुळस तोडूया, मिळेल तेवढी तुळस घेऊन छान छोटे छोटे हार बनवून आज आपण देवाला घालणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवत. तर हे बघा, इकडे किती छान तुळस बहरली आहे आणि आपण ही जेवढी तोडू ना तेवढी ती छान फुटते. त्याच्यामुळे म्हटलं आपण आज त्याची कटिंग करूया आणि त्या पानांचा आपण विठ्ठलाला हार घालूया. इकडे पण आहे आणि त्या साईडला पण आहे. इकडे पण एक तुळस आहे आणि इकडे पण एक छोटीशी तुळस आली आहे. ह्याच्यातली पण थोडी पानं आपण तोडूया. चला. तर मी भरपूर तुळस तोडली, बऱ्यापैकी तुळस भेटली, तर छान 2-3 हार तरी होतीलच. तर चला खाली जाऊन हार बनवूया आणि मस्त देवाला अर्पण करूया. तर देवपूजा तर मम्मीने ऑलरेडी केली आहे, सकाळी ती लवकर उठली होती म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला टेरेसवरती आज फुलं दिसत नाहीयेत, कारण ती ऑलरेडी तिने तोडली आहेत. तर हार बनवूया आणि मग त्याला दाखवतो तुम्हाला कसे होत आहेत हार.
ये तर चार्लीने ब्लॉग मध्ये मग प्रियंकाला बोलवून घेतले, मम्मा ये करून. तरी बघा माझे मस्त 2 हार रेडी करून झालेले आहेत. आता हे मी देवाला अर्पण करतो. तोपर्यंत आपली प्रियंका काय बनवते आज नाश्त्याला. उपवास आहे आज, आषाढी एकादशी, पण खायला तर लागतच. खिचडी बनवते. तर बघूया खिचडी तर बघूयाच, पण आधी आपण हार घालूया देवाला. आणि पारुषा बाईला आपण आंघोळ घालूया. पारुषी चारीसाठी खिचडी बनवायची खास, तिला खूप आवडते खिचडी. आणि मग आम्ही दुपारी बघूया काय काय बनवायचं फराळाला स्पेशल. बघूया प्रियंका काय बनवायचं. तर चला आपण हार घालून घेऊया. मला दाखवतो कशा. काय कर बाबू. हाय, बोलायला पण लागलाय पिल्लू आपला. चला तर मस्त विठ्ठलाला हार घालून झालेला इकडे. आणि इकडे बघा प्रियंकाची खिचडीची तयारी चालू आहे. तर ते खिचडी बनवून, तर खिचडी आमच्यासाठी नाही बनवते, नाही तर तुम्हाला वाटेल की एकादशीने दुप्पट खाशी. सईला आवडते म्हणून तिने खिचडीचा घाट घातलाय थोडीशीच. आणि त्यानंतर मग आम्ही रेडी होऊन जाणार आहोत. येस, सईला छान छान ड्रेस घालून मंदिरात जाऊया. स्टे ट्यून. बघा सई छान रेडी झाले. तर इकडे बघ, दाखव कशी रेडी झाले. वाव, टिकली लावायची घाई झाली. काय करते तू. मग म्हटलं टिकली लावली बेटा ऑलरेडी. तिचं दाखव ना मला कशी दिसते. वाव, चला मंदिरात जाऊ आपण. घेऊ ते ठेवा. चला चलो येते ना तू. तर मंडळी आत्ताच मंदिरात जाऊन आलेलो आहे. मस्त दर्शन झालंय. आणि आता इकडे प्रियंकाची फराळाची तयारी चालू आहे. फराळामध्ये काय म्हणताय मॅडम. फराळामध्ये आहे बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या. येस, राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी मस्तपैकी फराळ करणार. खिचडी मगाशी केली होती जसं की तुम्हाला म्हटलं, तर ती चारवीने थोडीच केली होती, एकदम थोडी बनवली. ती चारवीने थोडी खाल्ली, पप्पांना थोडी दिली, मॅडमने थोडीशी खाल्ली. आता मी आणि मम्मीने तरी अजून काही खाल्लेलं नाही. तर पुऱ्या रेडी झाल्या की मस्त फराळ करायचा आणि छान एखादं एन्जॉय करायची. तर पुऱ्या तर तुम्हाला दाखवतो मॅडमच्या कशा होत आहेत ते. चला. तर मंडळी अशा रीतीने छान देवपूजा करून मस्त फराळ करून आणि देवाचं दर्शन करून आम्ही आषाढी एकादशी साजरी केली. आणि हो, आत्ताच व्हिडिओ एडिट करताना मम्मी मला म्हणाली की एकादशीला तुळस तोडत नाहीत आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. तर तुम्ही तुळस तोडू नका, पुढच्या वेळेसाठी मी सुद्धा लक्षात ठेवेन. ही गोष्ट मला माहीत नव्हती. तर अशा रीतीने छान एकादशी साजरी झालेली आहे. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला छान लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय बाय.